चलो, जॉमेट्रीचा पहिला चॅप्टर सुरू करतो आहोत. चॅप्टरचं नाव सिमिलॅरिटी. जॉमेट्री पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी. मॅथ्सचे दोन पार्ट, मॅथमेटिक्स पार्ट फर्स्ट, मॅथमेटिक्स पार्ट सेकंड. मॅथमेटिक्स पार्ट फर्स्ट अल्जेब्रा, मॅथमेटिक्स पार्ट सेकंड जॉमेट्री. सामान्यपणे मुलांना अल्जेब्रा सोपा जातो, जॉमेट्री अवघड जातो, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. पण मला असं वाटतं की अल्जेब्राला तरी डोकं तर दोन्ही गणित आहे म्हटल्यानंतर लॉजिकल थिंकिंग तर दोन्ही बाजूला वापरावं लागतं. पण अल्जेब्रातले जे कॅल्क्युलेशन्स असतात ते खूप ट्रिकी असतात, तिथं तुमच्या चुका होऊ शकतात. याच्यामध्ये एक शेवटचा चॅप्टर सोडला ना, याच्यातले कॅल्क्युलेशन्स खूप सोपे असतात. फक्त थोडंसं आपल्याला जे शिकवलं गेले, जे नॉलेज आपल्याला मिळालेलं आहे ते प्रॉपर अप्लाय केलं. जॉमेट्री म्हणजे पाठांतर, हे पहिलं बाजूला काढा. बरीच मुलं जॉमेट्री म्हटलं की लगेच ते पाठ करायला चालू करतात. गिव्हन, टू प्रूव्ह, प्रूव्ह आणि ते पाठांतर. याच्या बाहेर जाऊन विचार करा आणि मग तुमच्या लक्षात येईल खूप कमी वेळात जॉमेट्रीला मार्क पडतात. जॉमेट्रीला जो टाईप आहे, एखादं उदाहरण ह्या टाईपचं आहे आणि त्या टाईपचं उदाहरण आपण सोडवायला घेतलं तर खूप कमी टाईप तयार होतात आणि त्या टाईपवरची उदाहरण आपल्याला सोडवता येतात. जसं की अल्जेब्राला आपल्याला एकाच फॉर्म्युल्यावर पाहिजे तेवढी उदाहरणं तयार करतात, तसं इथे त्याला लिमिटेशन्स आहेत असं माझं मत आहे. आम्हाला जॉमेट्रीचा अभ्यास सोपा आहे, फक्त बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदला, दृष्टिकोन बदला की जॉमेट्री अवघड आहे. हे जर बदललं की माझं काम सोपं होईल आणि माझा प्रयत्न असा राहील की तुम्हाला ते जास्तीत जास्त सोपं करून सांगणं. पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजे काय, तुम्ही मराठी ट्रान्सलेशन सांगताल समरूपता. समरूपता म्हणजे काय, सिमिलॅरिटी. याच्या पुढे जा. सिमिलॅरिटी म्हणजे काय, आता लास्ट इयरला तुम्हाला काय झालं होतं, दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट कसे दाखवायचे, एकरूप कसे दाखवायचे. सिमिलॅरिटी मध्ये काय, म्हणजे एक साधं सोपं उदाहरण देतो. तुम्ही तुमच्या शेताचा नकाशा काढताय. तुमचं शेत जर समजा 5 एकर असेल, सध्या तेवढं शेत नसतं एखाद्याचं, पण समजा आहे एखाद्याचं 5 एकर शेत आहे, मग तुम्ही 5 एकर कागद घेऊन बसता का मोठा, तुमच्या वहीच्या पानावर तो 5 एकर हे बसवतं. भारताचा नकाशा, भारताचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, म्हणजे मी जे 10वीत असताना पाठ केलं होतं ते असं होतं, 32,87,263 चौरस किलोमीटर. चौरस मीटर किलोमीटर असेल, एकक समजा इकडे तिकडे होते. पॉइंट इज दॅट, मग तेवढा मोठा कागद घेऊन बसणार आहे का आपण, नाही. आपण आपल्या वहीच्याच कागदावर तो काढतो. फक्त आपण काय करतो की प्रत्यक्षात असणारे 100 किलोमीटर म्हणजे आपला 1 मिलीमीटर किंवा 1 सेंटीमीटर असं काहीतरी प्रपोर्शन घेतो. सेम तसं शेताचा नकाशा काढताना आपण काय करणार, आपलं शेत जर 5 एकर आहे तर आपण 5 एकराचा कागद नाही घेऊन बसत, आपल्या वहीच्या A4 साईजच्या पानावरच आपण तो काढतो. मग त्याच्यात आपलं ठरतं की एवढे फूट म्हणजे एवढं घ्यायचं. म्हणजे तुमच्या वहीतला 1 सेंटीमीटर प्रत्यक्षात काय दाखवतो, कागदावरचा 100 मीटर दाखवतो का 100 फूट दाखवतो, ते प्रपोर्शन तुम्ही जुळवता. आणि अशा ज्या डायग्राम काढल्या जातात त्याला आपण काय म्हणतो, सिमिलॅरिटी असं म्हणतो. डायग्राम सिमिलर आणि जो फेनॉमेनॉन, जो गुणधर्म आहे, जी कॉन्सेप्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो, सिमिलॅरिटी असं म्हणतो. काय काय समजून घेणार आहे आपण या चॅप्टरमध्ये. या चॅप्टरमध्ये हे वेगवेगळे मुद्दे आहेत ज्याची आपल्याला चर्चा करायची आहे. पहिलं, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. आपण आत्तापर्यंत एरियाज, ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा ते पाहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपला आवडता फॉर्म्युला आहे 1/2 बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट हा तुमचा आवडता फॉर्म्युला आहे. मग दोन्ही ट्रायंगलचे जर बेस आणि हाईट वेगवेगळे असतील तर त्यांचा रेशो काय होऊ शकतो. जर त्यांचा बेस कॉमन असेल किंवा सारखा असेल तर त्यांचा रेशो काय असू शकतो. जर त्यांची हाईट वेगवेगळी आहे, हाईट सारखी आहे, बेस वेगवेगळा असेल तर त्यांचा रेशो काय होऊ शकतो. आणि बेस आणि हाईट दोघं सारखे असतील तर काय होऊ शकतो, हे आपल्याला समजून घ्यायचे. कारण ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला बीपीटी कळणार नाही, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कळणार नाही. याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपल्याला समजून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण समजून घेणार आहोत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम ज्याला आपण बीपीटी असं म्हणतो. 10वीचं जॉमेट्री म्हटलं की 2 थेरम शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. एक आहे बीपीटी आणि एक आहे पीटी, पायथागोरस थेरम. मग हे जे थेरम आहे याचा बेस आपल्याला क्लिअर असेल तर हे थेरम आपल्याला प्रूव्ह करता येतं.
हे आपल्याला परीक्षेला टू प्रूव्ह, आपल्याला हे प्रूव्ह करायला सुद्धा येऊ शकणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे हे महत्वाचंच आहे. आणि याच्यावरचे मग एक्झाम्पल, एकदा आपल्याला बीपीटी कळलं की त्याचा कन्व्हर्स आपल्याला समजून घ्यायचा आहे. 9वीला तुम्हाला पहिल्या चॅप्टर मध्ये होतं इफ आणि देन, आठवत असेल तर बघा. इफ आणि देनच्या जे मध्ये असतं त्याला आपण गिव्हन म्हणतो, आणि देनच्या पुढे जे असतं ते तुमचं टू प्रूव्ह असतं. हे तुम्हाला ज्यांनी कुणी 9वीला मॅथ्स शिकवलं त्यांनी शिकवलेलं असलं पाहिजे. इफ आणि देन च्या मध्ये जे असतं त्याला आपण काय म्हणतो, गिव्हन, आणि देनच्या पुढे जे असतं ते असतं टू प्रूव्ह. हे तुमचं थेरम झालं. हे तुमचं काय झालं, थेरम. ज्यावेळेस असं उलट होईल, स्टेटमेंट देताना इफ आणि देनच्या मध्ये टू प्रूव्ह वाला भाग आला. आता मी हे सगळं सांगत एक्सप्लेन करत बसणार नाही उदाहरणासह, हे तुम्हाला 9वीत होतं. देनच्या पुढे जे टू प्रूव्ह होतं ते इफ आणि देनच्या मध्ये गिव्हन आलं, आणि देनच्या पुढचं वाक्य म्हणजे हे जे इफ आणि देनच्या मध्ये होतं ते देनच्या पुढे गेलं, सिद्ध करायला गेलं. थोडक्यात थेरम मध्ये गिव्हन आणि टू प्रूव्ह असं असेल तर कन्व्हर्स मध्ये टू प्रूव्ह वाला पार्ट गिव्हन होईल आणि गिव्हन वाला पार्ट काय होईल, टू प्रूव्ह होईल. याला आपण कन्व्हर्स असं म्हणतो. हे आपण ऍक्च्युअली 9वी मध्ये पाहिलेलं आहे, त्याची उदाहरणंही पाहिलेली आहेत. प्रत्येक स्टेटमेंटमध्ये इफ आणि देन नसतं, पण ते स्टेटमेंट आपल्याला इफ आणि देन मध्ये चेंज करता आलं पाहिजे. म्हणजे समजा सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री, असं थेरम तुम्ही 9वीला सोडवलंय. पण सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180, कुठे याच्यामध्ये इफ आणि देन. मग इफ आणि देन मध्ये काय येतं, देर इज अ ट्रायंगल. ट्रायंगल असेल आणि देनच्या पुढे काय, त्यांच्या सगळ्या अँगलची बेरीज किती येते, 180 डिग्री. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री, कुठे इफ आणि देन. मग इफ आणि देन मध्ये काय, क्वाड्रिलॅटरल असेल तर, म्हणजे इफ आणि देन मध्ये कोण येणार, इफ देर इज अ क्वाड्रिलॅटरल, देन सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री, म्हणजे सगळ्या अँगलची बेरीज किती येते, 360. म्हणजे जरी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये इफ आणि देन नसेल तरी ते आपल्याला इफ आणि देन मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. हे 9वीचं आहे. आलं लक्षात? हे आत्ता नाही, हे सिमिलॅरिटीचा भाग नाही. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे तर गोष्टी पुढे सोप्या होणार आहेत. मग बीपीटी आपल्याला काय सांगतो आणि त्याचा कन्व्हर्स आपल्याला काय सांगतो हे महत्वाचं आहे. म्हणजे पुढे चालून आपल्याला होणारच आहे. बीपीटी मध्ये पॅरलल लाईन दिलेली असते आणि त्याच्यावरून रेशो बद्दल बोललेलं असतं. कन्व्हर्स मध्ये उलट होईल, रेशो बद्दल बोलून लाईन पॅरलल आहे किंवा नाही याच्याबद्दल बोलायला सांगते. त्यासाठी तुम्हाला बेसिक क्लिअर असलं पाहिजे कन्व्हर्स म्हणजे काय, थेरम म्हणजे काय, जे 9वीला तुम्हाला झालेलं आहे. पुढे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल. तुम्ही बीपीटी समजून घेतलं तर त्या बीपीटीवर अवलंबून असणारी एक प्रॉपर्टी आहे जिला आपण अँगल बायसेक्टर ऑफ द ट्रायंगल असं म्हणतो. याच्यावर प्रश्न विचारले जातात, याच्यावर प्रश्न विचारले जातात, याच्यावर प्रश्न विचारले जातात, विचारले गेलेले आहेत. याच्याशी रिलेटेड हा पॉइंट लगेच आहे, इंटरसेप्ट ऑफ 3 पॅरलल लाईन. इंटरसेप्ट ऑफ 3 पॅरलल लाईन याच्यावर देखील प्रश्न विचारून गेलेत आणि विचारले जाणार आहेत. चॅप्टरचं नाव सिमिलॅरिटी. जसं आपण लास्ट इयरला 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवले होते आणि कॉन्ग्रंट दाखवत असताना कुठल्या कुठल्या टेस्ट वापरल्या होत्या आठवत असेल तर बघा. तुम्हाला ज्यांनी शिकवलं असेल ते आठवायचा प्रयत्न करा. आता मी तुम्हाला टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी सांगणार आहे, शिकवणार आहे, तर ह्या सगळ्या टेस्ट मला घ्याव्या लागणार आहेत. ए टेस्ट. आता जनरली आपण ए टेस्ट वापरतच नाही, कारण 2 अँगल कॉन्ग्रंट असेल तर तिसरा कॉन्ग्रंट असणं म्हणजे कम प्राप्तच आहे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. मग ए टेस्ट आपण सारखी वापरतो. एसएस टेस्ट म्हणजे काय, एसएसएस टेस्ट म्हणजे काय, हे पुढच्या पार्टमध्ये आपण समजून घेणार आहे. अजून एक थेरम आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सो मी सांगत होतो मग अशी जॉमेट्री सोपं काय, जॉमेट्री हे क्लिअर झालं की हे महत्वाचे पॉइंट आहेत. मग याच्यावरचे 3 टाईप वेगवेगळे, म्हणजे बेस आणि हाईट वेगवेगळे असतील. बेस सारखा असेल, हाईटच्या संदर्भात काहीतरी वेगळी व्हॅल्यू दिली असतील, आणि तिसरं हाईट सारखे असेल, बेस वेगवेगळे असतील. असे 3 टाईपचे प्रकार तयार होतात. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कळलं तर त्याच्यावर कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तो एक टाईप झाला. कन्व्हर्सचा एक टाईप झाला. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टरचा एक टाईप झाला. 2 ट्रायंगल सिमिलर कसे दाखवायचे त्याचे टाईप झाले. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलचं जे थेरम आहे ते कसं वापरायचं त्याच्यावरचा प्रश्न कसा विचारायचा. सो याच्यात जर आपल्याला हे क्लिअर असेल की 7 वेगवेगळे पॉइंट आहेत तर 7 टाईपचे थोडेफार सब टाईप होतील. जास्तीत जास्त 10-12 प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. हे आपल्याला एकदा समजलं की याच्यावरचे क्वेश्चन कसे तयार होतात तर जॉमेट्रीचा अभ्यास करणं सोपं जातं.
सो या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न केला, सिमिलॅरिटीचा ओबडदोबड वरवरचा अर्थ काय होऊ शकतो, ही सिमिलॅरिटी जी मी सांगितली नकाशाचं उदाहरण घेऊन, तुमच्या शेताचं उदाहरण घेऊन, ही सिमिलॅरिटी आपल्याला ट्रायंगलच्या बाबतीत वापरायचं. धड्याचं नाव ऍक्च्युली सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? सिमिलॅरिटी कोणाची? सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. तर या चॅप्टरमध्ये ट्रायंगलची सिमिलॅरिटी आपण समजून घेणार आहोत आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला कुठले कुठले मुद्दे समजून घ्यायचे आहेत हे मी तुम्हाला या मॉड्यूलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दॅट्स ऑल. समजलेलं आहे? काही शंका इथपर्यंत? ठीक आहे, थांबूया. थँक्यू.